नमस्कार. चला आता आपण पाहूया पापमोचनी एकादशी व्रतकथा. केव्हा आहे पापमोचनी एकादशी आणि तुळशीचा करा हा उपाय याची माहिती आपण आज घेणार आहोत. चला तर, पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात. प्रत्येक एकादशीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आणि त्यांचे महत्त्व देखील वेगळे असते. अशातच एप्रिल महिन्याच्या 5 तारखेला एकादशी तिथी येत आहे. फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. एकादशी तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 4 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4:14 प्रारंभ होईल, तर 5 एप्रिल रोजी दुपारी 1:28 समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशी 5 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाईल. एकादशीला करा तुळशीजवळ हे उपाय. साजूक तुपाचा दिवा. हिंदू धर्मात तुळशी पूजनीय आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. प्रत्येक हिंदूंच्या घरात तुळशीचे रोप असते. अशात पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात. त्यानुसार या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करून तुळशीच्या समोर साजूक तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. वैवाहिक सुखासाठी उपाय. प्रत्येकाला सुखी वैवाहिक जीवन हवे असते. त्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी दाम्पत्याने तुळशीच्या रोपाला कलव बांधून सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी. तसेच तुळशीला शृंगाराचे साहित्य आणि लाल ओढणी अर्पण करावी. यामुळे विष्णूंची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होत वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते. एकादशीला तुळशी संबंधी उपाय करताना लक्षात ठेवा की एकादशी तिथीला तुळशीला जल अर्पण करणे वर्ज्य असते. या दिवशी तुळशी माता देखील व्रत करते अशी मान्यता आहे. त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये. तसेच या दिवशी तुळशीची पाने देखील तोडू नयेत. भगवान विष्णूला नैवेद्य दाखवण्यासाठी 1 दिवस आधी पाने तोडावीत. पापमोचनी एकादशी व्रतकथा. शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण स्वयं पांडुपुत्र अर्जुनाला पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की राजा माधांताने लोमेश ऋषीला जेव्हा विचारले होते की चुकून झालेल्या पापापासून मुक्तता कशी मिळवायची, तेव्हा लोमेश ऋषीने पापमोचनी एकादशी व्रत सांगताना राजाला एक पौराणिक कथा सांगितली होती. या कथेनुसार एक वेळा च्यवन ऋषींचे पुत्र मेधावी जंगलात तपस्या करीत होते. त्यावेळी मंजुघोषा नावाची अप्सरा तेथून जात होती. तेव्हा त्या अप्सरेची नजर मेधावीवर पडली आणि त्या मेधावीवर मोहित झाली. यानंतर अप्सरेने मेधावीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मंजुघोषाला असं करताना पाहून कामदेवही त्यांची मदत करण्यासाठी आले. त्यानंतर मेधावी मंजुघोषाकडे आकर्षित झाले आणि ते भगवान शिवाची तपस्या करणे विसरले. थोडा वेळ गेल्यानंतर जेव्हा मेधावीला आपल्या चुकीची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी मंजुघोषाला दोषी सांगत तिला पिशाचनी होण्याचा श्राप दिला, ज्यामुळे ती अप्सरा
खूप दुःखी झाली. अप्सरेने त्वरित आपल्या चुकीसाठी क्षमा मागितली. अप्सरेची क्षमा ऐकून मेधावीने मंजू घोषाला चैत्र महिन्याच्या पापमोचनी एकादशीविषयी सांगितले. मंजू घोषाने मेधावीने सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक पापमोचनी एकादशीचा व्रत केला. पापमोचनी एकादशी व्रताच्या पुण्य प्रभावाने तिला सर्व पापांपासून मुक्तता मिळाली. या व्रताच्या प्रभावाने मंजू घोषा पुन्हा एकदा अप्सरा बनली आणि स्वर्गात परत गेली. मंजू घोषानंतर मेधावीनेही पापमोचनी एकादशीचे व्रत केले आणि पापांपासून मुक्त झाला. तर अशी आहे पापमोचनी एकादशीची व्रतकथा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण अशीच भक्तिमय माहिती या चॅनलवर देत असतो. धन्यवाद.